नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या साधा वर्तमान काळ यातील तिसऱ्या आणि शेवटच्या व्हिडिओला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळ प्रश्नार्थी वाक्य पाहणार आहोत. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळाचा वापर करून सकारात्मक आणि नकारार्थी म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य कशी बनवतात किंवा त्याच्या संदर्भातील नियमांसहित आपण अनुवादाचे नियमांसहित पाहिलं. आज आपण प्रश्नार्थी वाक्य या संदर्भात पाहू. पुढचं वाक्य बघा. काय मी बाजारात जातो? काय मी बाजारात जातो किंवा मी बाजारात जातो का, असं आपण मराठीत त्याला म्हणतो. तर याचं इंग्रजी होणार डू आय गो टू द मार्केट. मी बाजारात जातो का, असं म्हणतो ना आपण. मी बाजारात जातो का, डू आय गो टू द मार्केट. काय तो पुस्तक वाचतो किंवा तो पुस्तक वाचतो का. काय तो पुस्तक वाचतो किंवा तो पुस्तक वाचतो का, असंही आपण त्याला जर वाक्य आपण हिंदीमध्ये मराठीमध्ये म्हटलं तर डज ही रीड बुक. डज ही रीड बुक. तो पुस्तक वाचतो का, डज ही रीड बुक. आता तू त्याच्यासोबत खेळतो का, डू यू प्ले विथ हिम. हे वाक्य आहे. आणि याला जर आपल्याला नकारात्मक करायचं झालं तर काय तू त्याच्याशी खेळत नाही का. बघा वाक्यात, तू त्याच्याशी खेळत नाही का आणि तू त्याच्याशी खेळतो का. तू त्याच्याशी खेळतो का तर काय झालं मग, डू यू प्ले विथ हिम. आणि तू त्याच्यासोबत खेळत नाही का, तर याचं कसं होणार, तू त्याच्यासोबत खेळत नाही का. डू यू नॉट प्ले विथ हिम. आलं मध्ये नॉट आलं, लक्ष द्या. आता पुढचं वाक्य बघा. ते शाळेत केव्हा जातात. ते शाळेत केव्हा जातात. आता केव्हा हा इथे आपल्याला स्पेसिफिक काळ विचारला आहे. त्यामुळे ह्या वाक्याची सुरुवात हे WH ने झाली. मग इथे WH म्हणजे केव्हा म्हणजे कोण विचारलं आहे आपल्याला, टायमिंग विचारला आहे. तर हे वाक्य असं होणार, व्हेन डू दे गो टू स्कूल. ते शाळेत, ते म्हटल्यानंतर दे. व्हेन डू दे गो टू स्कूल. तो का भांडतो. तो का भांडतो. व्हाय डज ही क्वारल. आता बघा, प्रश्नवाचक वाक्य ही 2 प्रकारची असतात. एक प्रश्नवाचक वाक्य असे असतात ह्या काळामध्ये ज्याच्या सुरुवातीला डू आणि डज वापरून त्यांचा वापर करून प्रश्न तयार केला जातो. आणि दुसरे जे वाक्याच्या मध्ये येतात, जसे की WH ने सुरू होणारे प्रश्नार्थी शब्द. मग ते WH ने सुरू होणारे प्रश्नार्थी शब्द कोणते आहेत, तर हे एकूण 8 W आहेत. व्हॉट म्हणजे काय, WHO हू म्हणजे कोण, हुम म्हणजे कोणाचा, विच म्हणजे कोणते, व्हेअर म्हणजे कोठे, व्हाय म्हणजे का, व्हेन म्हणजे केव्हा, व्हॉट, हू, हुम, विच, व्हेअर, व्हेन, व्हाय, हुज म्हणजे कोणाचा. बघा मी सांगतो आता. व्हॉट, हू, हुम, हुज 4 झाले. विच, व्हेअर, व्हेन, व्हाय. विच, व्हेअर, व्हेन, व्हाय हे झाले 8. आणि हाऊ म्हणजे कसा आणि हाऊ मेनी म्हणजे किती, अशा 10 प्रकारांनी प्रश्न होतात. आता
जेव्हा पुढचा नियम बघा, जर वाक्यामध्ये सुरुवातीला आपण मराठी वाक्य बघितलं, जातो का, खेळतो का, असे जेव्हा शब्द येतात तेव्हा जर तृतीय पुरुष एकवचन असेल, तृतीय पुरुष एकवचन म्हणजे ही, शी, इट किंवा एकवचनी नामे असतील तर यापासून जर आपल्याला प्रश्न तयार करायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला साध्या वर्तमान काळात म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर सुरुवातीला डजने प्रश्नाची सुरुवात होते. म्हणजे कर्त्यापूर्वी डजचा वापर करून क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. म्हणजे डजने प्रश्न सुरू होतो. मी तुम्हाला वाक्य दाखवलंय, डजने वाक्य कसं झालं बघा. तो पुस्तक वाचतो का. आता तो पुस्तक वाचतो का, मग ह्या वाक्याची आता हे बघा, तृतीय पुरुष ही, शी, इट यापैकीच आहे. म्हणजे तो म्हणजे ही, शी, इट यापैकी आहे. किंवा मी असंही म्हणू शकतो राजू पुस्तक वाचतो का. डज राजू रीड अ बुक किंवा डज ही रीड अ बुक. लक्षात आलं. म्हणजे डजने प्रश्नाची सुरुवात झाली, डज सुरुवातीला आलं, त्यानंतर करता आला आणि त्यानंतर काय आलं, डज ही रीड अ बुक, शेवटी ऑब्जेक्ट आलं. म्हणजे पहिले काय आलं, प्रश्नचिन्ह आलं, डज हे आलं, नंतर करता आला, नंतर व्हर्ब आलं आणि नंतर काय वाचतो तर पुस्तकानंतर आपण प्रश्नचिन्ह दिलंय. वाक्य लक्षात घ्या. आता जर मी सांगितलं आता ही, शी, इट आणि एकवचनी नामे असतील तर डजने प्रश्न सुरुवात होईल, डज या शब्दाने. पण जर कर्त्याच्या स्थानी आय, वी, यू, दे असेल आणि अनेक वचनी नामे असतील तर प्रश्न डूने सुरू होईल. कशाने सुरू होईल, डूने सुरू होईल. डूने सुरू होईल, डूने. कसं ते बघा. मी बाजारात जातो का. सुरुवातीला काय आलं, डू आय गो टू द मार्केट. म्हणजे मी बाजारात जातो का, डू आय गो टू द मार्केट. आम्ही बाजारात जातो का, डू वी गो टू द मार्केट. तू बाजारात जातो का, डू यू गो टू द मार्केट. ते बाजारात जातात का, डू दे गो टू द मार्केट. कळलं. अशा पद्धतीने. आता जर हे झालं आणि प्रश्न म्हणजे क्रियापदाचं डू दे गो टू द मार्केट म्हणजे पहिले डू, नंतर करता, नंतर क्रियापद आणि नंतर बाजारात म्हणजे मार्केट हा शब्द. आणि क्रियापदाचं याच्यामध्ये पहिलं रूपच वापरलं जाईल. आलं लक्षात. आता जातो का या शब्दाची इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याची गरज नाही. वाक्य नंबर 1, 2, 3 तुम्ही पाहिलं. आता जेव्हा या शब्दांच्या मध्ये मी जे 8 डब्ल्यूचा वापर केला म्हणजे व्हॉट, हू, हुम 3, हुज 4, व्हेन 5, व्हेअर 6, व्हाय 7, विच 8, हाऊ आणि हाऊ मेनी. म्हणजे का, केव्हा, कोठे, कसे, काय. म्हणजे WH ने सुरू होणारी प्रश्नार्थी शब्द जर वाक्याच्या मध्ये येतील तर त्यांची इंग्रजी करून ते आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला लिहावे लागतील. जसं वाक्य नंबर 4 आणि 5 तुम्ही बघा. तर वाक्य नंबर 4 मध्ये काय होतं बघा. ते शाळेत केव्हा जातात. ते शाळेत केव्हा जातात. मग केव्हा जातात ते शाळेत असं ह्या वाक्याचं उलट करून घ्यायचं. केव्हा जातात ते शाळेत. मग केव्हा बरोबर आलं ना पहिला शब्द. मग केव्हाला काय म्हणतो आपण, व्हेन. जातात ते शाळेत मग सहाय्यकारी क्रियापद तिथे डू ठेवायचं, व्हेन डू.
कोण जातं शाळेत? ते. मग व्हेन डू दे जातात साठी तुम्हाला माहिती आहे, गो. आणि कुठे जातात? तर स्कूल, टू स्कूल. कळलं? आणि तो का भांडतो? आता तो का भांडतो तो याचं जर आपण उलट करून घेतलं पटकन की का भांडतो तो, मग काचं सरळ इंग्रजीमध्ये करून, इंग्रजीचं काचं काय होतं? वाय. आलं का लक्षात? का भांडतो तो असं उलट करायचं. तो भांडतो का, किंवा काय तो भांडतो, ह्याचं काय होणार मग? व्हाय डज ही क्वारल. आलं लक्षात? ह्या वाक्याचं. आता मग वाक्याच्या मध्ये जर प्रश्नार्थी शब्द आले तर त्यांची इंग्रजी भाषांतर पहिले करून घ्यायचं. जर प्रश्नवाचक वाक्यामध्ये प्रश्नवाचक वाक्य नकारात्मक असेल तर कर्त्याच्या अगोदर त्याचं नॉट लिहून नंतर क्रियापदाचं रूप लिहायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं, वाक्य बघा, इथे वाक्य सांगितलं मी की तू त्याच्यासोबत खेळतो का, खेळत नाही का, तू त्याच्यासोबत खेळत नाही का. तर याचं कसं होणार? डू यू नॉट प्ले विथ हिम, म्हणजे डू नंतर यू म्हणजे करता, नंतर नॉट लावायचं आणि मग क्रियापदाचं रूप ठेवायचं. लक्षात आलं? अशा प्रकारे हे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर प्रश्नवाचक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. एक सूचना बघा, असं कोण म्हणतो? हु सेज सो. असं कोण म्हणतो? हु सेज सो. तुला कोण बोलावतं? मग याचं कसं होणार? हु, तुला कोण बोलावतं. हु कॉल्स यू. आता जेव्हा हुचा वापर वाक्यामध्ये केला जातो तेव्हा त्याच्यासोबत डू नॉट किंवा डज नॉटचा प्रयोग किंवा वापर करत नाही. लक्षात आलं? आता एक्सरसाइज साठी वाक्य घ्या. मी पुस्तक वाचतो का? काय मी तिकडे जातो का? काय तू वर्गात गोंधळ घालतोस? तू वर्गात गोंधळ घालतोस का? काय राम हा मेहनत करतो का? तो कोठे राहतो? आता तो कोठे राहतो म्हणजे इथे बघा, कोठे म्हटलं तर जेव्हा सुरुवातीला प्रश्न आला तो कोठे राहतो. हरी रात्री अभ्यास का करत नाही? का करत नाही? इथे ह्या शब्दांची इंग्रजी तुम्हाला पहिले करावी लागेल. अशा प्रकारचे व्हिडिओजला तुम्ही लाईक करा. या वाक्यांची उत्तरे मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.